जय पाटील लातूर मुंबई. तर आप्पांच्या घराचं होम टूर तर आपण पाहूच, पण त्याआधी आमचा मुंबई ते पाटणपर्यंतचा हा ट्रॅव्हल्सचा प्रवास आणि अर्थातच त्या घरातला आमचा गृहप्रवेश. कुठे आला तू? ए बाबू कुठे आला? झालं म्हणजे बघून झालं. अरे ते काय परत घेईल की जवळ, ते जवळच घेतो, उचलून घेतलं त्याने. असं का? बरी आहेस का? काय बरं आहेत का? हाय बाळा बरे. तू बरेस? टप्पी देणार का मला? बा देणार? इकडे इकडे खाली आहे. बा देणार मला? का? वेगळंच दिसते. काय कसं काय बरं आहे का? काय करते आजी? नीरव काय करते? शांतपणे उभं आहे. तर मंडळी आज आहे तारीख 9 अर्थातच नोव्हेंबर 2021 आणि आता वाजलेत साधारणतः 4-4:30 वाजले. संध्याकाळची वेळ आहे आणि पाटणची ही छान अशी सुंदर निरोगी अशी हवा आणि अर्थातच आजूबाजूच्या सगळ्या लोकांसोबत गप्पा मारण्यामध्ये आमचा अतिशय सुंदर दिवस चालला आहे. अगदी चिलिंग चाललं आहे. म्हणजे जी काही 2 आठवड्यांची सुट्टी घेतली ती पूर्णपणे पुरेपूर वसूल होते आहे आणि अर्थातच इथं इकडच्या आजूबाजूच्या सगळ्या मंडळींसोबत गप्पा गोष्टी, इकडचे सातारी डायलेक्ट, सातारी वेगवेगळे शब्द, वेगवेगळे ॲक्सेंट, या सगळ्यांनी खूप मस्त मजा येते आहे. आजच्या व्हिडिओमध्ये माझ्या मागे तुम्हाला हे जे आप्पांचं जे घर दिसतं त्या घराची रूम टूर देणार आहे. सो आता निर्मलाला बोलवतो आणि सुरू करूयात आपल्या या आजच्या व्हिडिओला. अंजली हाय अरू, हाय बोल. हाय, काय करते तू? चहा पिली का? कधी? तुझं नाव काय आहे? पूर्ण नाव सांग ना. तुझं पूर्ण नाव सांग. अंजली शिवाजी बाबर. अरे वा. आणि तू कितवीला आहेस? 3रीला आहे. ऑनलाईन की ऑफलाईन? ऑफलाईन. शाळेत जाते? कुठे तुझी शाळा? जवळच आहे. अच्छा बरं. आणि आरू तुझी मैत्रीण आहे का? हा. अरे वा, क्या बात आहे. थँक्यू. हा तर हे बघा आप्पांचं घर. पूर्वीचं मातीचं घर संपूर्णपणे डिमॉलिश करून हे नवीन घर बांधून आप्पांनी बऱ्याच दिवसांची त्यांची इच्छा पूर्ण केली. तर बायको उभी आहे आणि आता ती तुम्हाला रूम टूर देणार आहे. हां, आधी आमचं घर साधंच होतं मातीचं, आता चांगलं रेनोव्हेट केलेलं घर आहे. आणि मुंबईत बघा कशी आपली छोटी छोटी घरं असतात आणि इथे बघा कशी माणसांची मोठी मोठी घरं आहेत. ओ शाबाई मम्मी, हे पण घेतलं. अरे कशा या ना आतमध्ये मग. चला चला या की. हे बघा हा आहे हॉल. अच्छा ओके.
अजून कलर बिलर काढला नाही का? नाही, आता नवीन घर आहे ना, नवीन घरात लगेच नसतोय काढायचा कलर. वा, ठीक आहे. मग जरा सिनेमॅटिक शॉट दाखवूया का? जसं बघितलं तुम्ही इकडे थोडंसं हा जो बोर्ड आहे तो तसंच आहे, हेच अजून काम बाकी आहे. आणि हे माझं इथे गोप्रोची बॅटरी इथे चार्ज होते आणि सगळा असा हा इंडियन जुगाड केलेला आहे. कलर काम जे आहे ते आता 1 वर्षानंतर होणार आहे, कारण की त्यांना आता हे सगळं बघायचं आहे आजमावून की कसं काय ओल येते किंवा काय, आणि मग ते ठरवून मग 1 वर्षानंतर मुद्दामच 1 वर्षानंतर त्याचं जे कलर काम आहे ते होईल. आता आपण जाऊयात आतमध्ये. आता कुठे जायचं? आता हा बघा बेडरूम. अच्छा, जरा एनर्जी. हा पहा बेडरूम. निर्मलाला बार एक्सप्लोअर करून टाकतोय मी. हां. हे इथे ड्रेसिंग टेबल ठेवलेलं आहे, बेड. वा वा, ड्रेसिंग टेबल आणलं पण लगेच? हा, नवीन आणलं? म्हणजे माझ्या भावाच्या लग्नात मिळालेलं आहे हे गिफ्ट. अच्छा. हा बेड, ड्रेसिंग टेबल सगळं. त्यामुळे पहा कशी बेडरूमला शोभा आली आहे मस्त. अच्छा, वा वा. पंखे बिंखे नाही लावले अजून? अजून लावायचे, अजून बाकी लाइटिंगचं काम बाकी आहे, वायरिंगचं. काय तुम्ही जावयाना बोलवलं आणि पंख्याची कामं ठेवलीत अहो राहते. गारवा आहे, थंडी आहे ना. अच्छा. तुम्हाला काय गरम होतं? पोरगी काय ऐकत नाही बोलायला. ठीक आहे. आता हे झाला बेड. अच्छा, हा बेड पण लग्नातच भेटलाय का? हो. वा वा, आहे भेटलंय. चला पुढे. आता पुढे जाऊया. तुम्हाला नाही का दिला आम्ही? हां, बरोबर. विसरले का? नाही. आता हा मधला पॅसेज आहे का? हा मधला पॅसेज. वा, मधल्या पॅसेजमध्ये एक छानसा झुंबर लावून टाका. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. इकडे बोल. गुड मॉर्निंग बोल. हाच जरा हाच. बोल यांना. हॅलो. कसे आहात? हा, आणि हा बघा मागचा दरवाजा, इथे एक चूल आहे. चूल. वा वा. छोटीशी चूल केलेली आहे, कारण की घरात जेवण नाही बनवलं तर सगळं काळं होईल ना. आणि हा कोण आहे? हा नीरव, अच्छा, आमच्या छोटू नीरव. जरा एकदम. पहिले आपण किचन बघूया, मग माळ्यावर जाऊ वरती. हे पहा किचन. काय बाळा, हे काय आहे? हे बघा, इथे पण छान काम केलेलं आहे, टाईल्स वगैरे लावले आहेत बाथरूमला. ओके. हे यांचा दरवाजा सिमेंटचा आहे वाटतं. तो तात्पुरता आहे. ओके. हां आणि पुढे अजून काय? हां, अजून चलून दाखवते. आता आपण माळ्यावर जाऊया. इथे स्टोरेज ठेवायला हां, कपाट वगैरे. इथे storage आहे. पाहत बसतो बेडवर. हा पहा आमचा माळा. अरे वा, आ, चांगलंच आहे की. माळा म्हटलं की आपण जरा स्टोरेज वगैरे ठेवत असतो ना, हां. तसं आहे. तुम्हाला थोडं दिसेल इथे पसारा बराच. हां. तसं इथे बघा, चुलाई म्हटल्यावर इथे लाकडं ठेवलेली आहेत, इथे लाकडं ठेवलेली आहेत आणि काय धान्य वगैरे असं थोडंफार. इथे अजून काय देवर आणलेलं नाहीये, म्हणून असं अशा पद्धतीने पूजा केलेली आहे. आणि हे पहा इथे काय काय? अशा पद्धतीने हे सगळं सामान ठेवलेलं आहे माळ्यावर. हां. जे काय खाली नको आपल्याला ते ठेवतो आपण. अच्छा अच्छा. आता ही आली इकडे गॅलरी. हां, चला. ही पहा आमची गॅलरी. हं. इकडे पण कपडे वगैरे सुकत घातलेले आहेत. असं दे रॉ आहे आपलं सगळं, अनस्क्रिप्टेड आहे सगळं. हा, हां, पुढे. ते पहा इथे असं एवढी मोठी गॅलरी आहे. हां. इथे आमचा खूप मोठा झोपाळा आहे. हा खूप जुना झोपाळा आहे आमचा. अच्छा. खूप म्हणजे आमच्या लहानपणीपासूनचा आहे. तो आता गॅलरीत परमनंट लावलेला आहे. हे आमच्या काकीचं घर आहे. ते गॅलरी एकत्र बांधलंय ना, त्यामुळे त्यांनी एकच गॅलरी केली आणि अटॅच केलं असं वरती
बाजूबाजूला असे दरवाजे बनवलेले आहेत. ओके हे तिने तिच्या माळ्यावर नाचणी सुकत टाकली आहे. चालते चालते चला चला ठीक आहे. हम्म. बाळ कुठे गेलं? सोन्या, ए सोन्या. तर असं आहे आमचं घर आणि मला फार छान वाटतंय आता की म्हणजे जुनं घर होतं चांगलं मातीचं जुन्या पद्धतीचं, पण तरी पण आता ते जुनी स्टाईल झाली ना. तर आता हे नवीन बांधलं त्यामुळे भारी वाटतं एकदम. राहायला आलोय तर मस्त वाटतंय, राहायला यावंसं वाटलं, असं सगळं आहे. तुम्हाला हे आमचं गावचं घर कसं वाटलं हे कमेंट करून सांगा कमेंट बॉक्समध्ये. आणि आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.